प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणारा सराईत गुन्हेगार श्रीजय खाडे यास अटक केली आहे. गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याकरिता दिवसा व रात्री सतर्क गस्त करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वेळोवेळी मार्गदर्शन, सूचना व आदेश दिले आहेत. त्यानुसार राकेश चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या अधिपत्याखालील पोलीस हवालदार सतीश साळुंखे व पथक यांना पोलीस ठाणे अभिलेखावरील मागील 2 महिन्यांपासून फरार असलेला भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 156/2026 भारतीय न्याय संहिता कलम 110, 125, 324, 4, 351, 352 अन्वये या गुन्ह्यातील सराईत आरोपी श्रीजय खाडे हा गावठी बनावटीचे पिस्तूल, कट्टा कमरेला लावून शीतळादेवी मंदिर ते संत गाडगेबाबा धर्मशाळा रोडवरील साईबाबा मंदिराजवळ भद्रकाली नाशिक येथे उभा आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस हवालदार सतीश साळुंखे, पोलीस हवालदार कय्यूम सय्यद, पोलीस शिपाई निलेश विखे, पोलीस शिपाई अविनाश थेटे असे शीतळादेवी मंदिर ते संत गाडगेबाबा धर्मशाळा रोडवरील साईबाबा मंदिराजवळ भद्रकाली नाशिक येथे गेले असता आरोपी श्रीजय खाडे हा पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस पथकाने शिताफीने पकडून सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तूल, कट्टा व 2 जिवंत काडतुसे असा 37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच इसम नामे श्रीजय उर्फ गौरव संजय खाडे, वय 28 वर्ष, राहणार पाटील गल्ली, भद्रकाली, जुने नाशिक याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 221/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 3/5, 221/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार हे करीत आहेत. न्यूज लोकतंत्र 18 साठी अमिता गावंडे, नाशिक. भद्रकाली पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुन्हा क्रमांक 156/2026 या गुन्ह्यातील गाड्यांच्या काचा फोडणारा आरोपी श्रीजय संजय खाडे हा मागील काही दिवसापासून फरार होता. माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी सदर आरोपी लवकरात लवकर अरेस्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मागील काही दिवसापासून सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा गुन्हा घडल्यापासून इंदोर या ठिकाणी पळून गेला असल्याची, पसार झाले असल्याची बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे आज रोजी भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार कय्यूम शेख यांना मिळालेल्या कय्यूम सय्यद यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने सदर आरोपी हा शीतळादेवी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर आरोपीतास आज रोजी भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतेवेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा आणि त्या गावठी कट्ट्यामध्ये मॅगझिन मध्ये 2 जिवंत राऊंड सापडून आलेले आहे. त्यामुळे त्यास भद्रकाली पोलीस ठाणे येथे त्याच्यावरती गुन्हा क्रमांक 221/2026 कलम 325 भारतीय हत्यार कायदा सह त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या हत्यार त्यांनी कशासाठी आणलं होतं, का आणलं होतं, कुठून आणलं होतं याचा सविस्तर गुन्हा दाखल असून त्याचा तपास करत आहोत.